निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि त्यात 1 नंबरचा मानकरी ठरलाय घोटचा सर्जा. नाना पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. अरुण शेठ हार्दिक अभिनंदन. आज खूप दिवसानंतर नंदी घाटावर पळाला आणि आज 1 नंबरनंच त्यानं आगमन केले. काय सांगाल आजचं पहिल्यांदा? सांगाल म्हणजे 1 नंबर भरपूर दिवस आतुरता होती. कुठेतरी 1 नंबर आज भरपूर दिवस झाले नव्हते. त्या दिवशी 30 तारखेला थोडीशी आशा होती पण बैलाला थोडंसं झाल्यामध्ये मुंबईला घेऊ शकतो फायनल नाही पळाल्यामुळे. पण कुठेतरी आज ते बैलांनी म्हणजे मला वाटलं तिसरे फेरं थोडंसं कमी काढेल कारण का बैल भरपूर तिसरे फेऱ्याची बैलाला हॅबिटच नव्हती. मुंबईला पण 26-27 दिवस बसून बैल आरामावर होता. पण कुठेतरी बैल आज भैया ड्रायव्हर असतील त्याचे असतील पण भैया पण बोलला बैल अतिशय म्हणजे सुंदर पळाला म्हणजे काही अडचणच नाही आली आणि ते सर्जाने आज सिद्ध केलं. आज तिने पण फेरे गाडी म्हणजे सुट्टाच निकाल घेतलाय. तुम्ही म्हटलं की तिसऱ्या फेऱ्याला काय वाटत नव्हतं पण तिसऱ्या फेऱ्याला पण तो वाढूनच पळाला. नाही बैल कसा सर्जा असेल किंवा मल्हार असेल आज हे पळणारच नंतर त्यांना कुठलाही रान जरी असला चढ उतार त्यांना ते कधीच म्हणजे ते स्वतःहून असे कधी म्हणजे हे झालेच नाही का कुठल्या मैदानात कमी कमी पडलेत. त्यामुळे ते दोन्ही नंदी पळणारे असल्यामुळे भरपूर प्रेक्षक असतील किंवा चाहते असतील सर्वांचा एक विश्वास होता की गाडी आज 1 नंबर करेल आणि ते दोन्ही नंदी वेळा सिद्ध करून दाखवलं. कुठंतरी बिनजोडचे मैदान पण जोडीने गाजवलंय. 3 फेरीचं मैदान पण गाजवलं. त्याचं बरेच दिवस आरामावर असल्यामुळे प्रेक्षक त्याच्या आतुरतेनं वाट पाहत होते आणि पुनरागमन असं केलंय की महाराष्ट्र केसरीचा 1 नंबर करून दिलाय. नाना काय सांगाल काय आनंद आहे? नाही महाराष्ट्र केसरीचा आनंद असण्यापेक्षा आज जो 27 दिवसानंतर जो आमचा गुलाल पडलाय तो जो आज आम्हाला 2 मालकांना आनंद आहे हा म्हणणं गगनात मावणार. आम्ही महाराष्ट्र केसरी झालो आम्ही हिंद केसरी झालो पण त्याच्यापेक्षाचा सगळ्यातला आनंद आम्हाला आजच्या दिवसाचा आहे. नाना आज गुलाला नाहून गेला तुम्ही कारण आज तुमचं म्हणजे सगळ्यांचं दाखवून देतं की सर्जा कुठे कमी पडत नाही म्हणजे पडला पण नाहीये. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? आज त्याचा पळ कसा वाटला नाना तुम्हाला? आज जी गाडी गटापासून परत फायनल पर्यंत जसा स्पीड होता तसा वाढत होता पण कमी नव्हता. बरोबर. या जोडीचं नियोजन कधी झालं होतं? लगेच अरुणने केलं रातोरात. काय सांगाल गटाला एवढं स्पीड होतं सेमीला त्याच्यापेक्षा जास्त आणि फायनलला त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सांगितलं वाढूनच पळते जोडी काय सांगाल? नाही त्या जोडीचं समीकरणच आहे ते इंजन आहे ते पेटलं पेटलं ते पेटलं. कुठंतरी त्याला म्हणजे रॉकेट म्हणून संबोधत आपण जर बघायला गेलं त्याला की जसं त्याचं रूप आहे तसं त्याचं पळ आहे. म्हणजे तुम्ही लोकांचं असं पळ एकदा सुरुवात केली की बघत राहावं असं वाटतं त्याच्याकडे. आज त्याच्या पळाच्या जीवावर तर त्यांनी एवढं फ्लॉवरचं जे प्रेम मिळवलंय ते त्याच्या पळाच्या जीवावर मिळवल्याने आज जे आमच्या मालकांचं जे महाराष्ट्रात नाव केलंय ते त्याच हिशोबाने केलं. बाह्य ड्रायव्हर आहेत आपल्या बरोबर. नाना काय सांगाल भैयाविषयी? भैयाची लाडकी जोडी पळली ती. भैया सेमीला सरच्या हातातच होता काय सांगाल? सरच्या म्हणजे आता त्याला म्हणजे राहुलदादांनी हे दिलंय तो रॉकेटच आहे. तो काही करू शकतो. जोडीच्या स्पीड बद्दल काय सांगाल? कारण की टॉपची जोडी मुंबईची एक टॉपची जोडी म्हणावी लागली काय सांगाल? जोडी म्हणजे दोन्ही पण बैल आता चांगली पळतात आणि जायला त्या मैदानात राहते ती. भैया अरुण शेट आहेत नाना शेट आहेत. गोटचा सर्जा म्हटलं की एक असं समीकरण झाले की जी गोष्ट कोणाला शक्य होत नाही ती सर्जा करून दाखवतो. म्हणजे आता तुम्हाला सांगतो थोडं त्याचं बॅड पॅच होतं मधल्या काळात पण तो मालकांची पण त्याला हे आहे म्हणजे काळजी आहे की इतक्या दिवस थांबला फक्त तो आज पाहिलाय मालकांच्यासाठी पाहिलाय. म्हणजे त्याचं जे आजचं जे स्पीड होतं तर ते डोळ्याचं पर्ण फेडणारं स्पीड होतं. असं खालून पासून निकालापर्यंत एक टाप पळत आलाय. कसा आहे घोटचा सर्जा म्हणजे त्यानं बरोबर बाच्या पायावर पाय देऊन त्यानं आज फेड धावलंय त्याचं 100% तो पण पुढल्या पण काहीतरी करून दाखवल. ज्यावेळेस पायरा समजला त्यावेळेस लोकांना समजलं की हीच गाडी आज काहीतरी करू शकते कारण एक टॉपची जोडी एक पायरा टॉपचाच होता काय सांगाल? नाही पायऱ्या टॉपचा होता पण इथे येणारा प्रत्येक नंदी हा नंबरसाठी चाललेला होता. बरोबर आज आपल्या नंदीने नंबर केलाय म्हणून ते नाही सांगतायत कोणतरी नंबर करणार होतं त्याच्यामध्ये आम्ही केला. बरोबर. ना कुठंतरी आपण म्हणतो की आपण सांगण्यापेक्षा ज्यावेळेस मैदानामध्ये आम्ही फिरत असतो किंवा आपण प्रत्येक बैलगाडी मालकाकडे जातो त्यावेळेस गाडी ज्यावेळेस राहते किंवा गट जरी पास केला तर त्या बैल मालकाच्या तोंडात असतं की सर्जा 1 नंबर करणार. हा खूप मोठा अभिमान किंवा आपल्याला एक छाती भरून येते. आणि हे म्हणजे त्याचा जो पहिल्यापासून पळतो तेव्हापासूनच गोट सर्जा हा रॉकेट आहे काय कारण की कुणालाही वाटतं की आज सर्जा काय करणार. जेव्हा तो मैदान येतो तेव्हा 100% प्रत्येकाला त्याच्याकडे अपेक्षा असते आणि तशी तो पूर्ण करतो. पण कधी कधी आमचा बॅड लॅग असेल किंवा त्याचा बॅड लॅग असेल म्हणून आम्ही कुठेतरी लॉबी होते कुठेतरी काय होतं अशाच्यानं फक्त आमचे नंबर हुकल्यात नाही तर असं तर कधी आमचा नंबर नाही हुकला. या मैदानाबद्दल सर्जाचं खूप एक मोठं नातं आहे कारण की बकासूर आणि दोघे जण मागच्या वेळेस 1 नंबरचे मानकरी झाले होते काय सांगाल? बघा निमसोडची फाटी ही आमच्यासाठी लकी आहे
पण आज थोडंसं वाईट वाटतंय आम्हाला, आम्ही 1 नंबर करून पण, कारण आज जो बैलगाडी क्षेत्रातला देव आहे त्याने आज गटालाच हार झाली आणि त्याच्याबरोबर पायरा पण सुंदर होता मिलिंद शेटचा भुंगा, त्याच्या आम्हाला थोडीशी वाईट वाटलं त्या गोष्टी. पण नाना आम्हाला आता महाराष्ट्रालाच बघायचे की सर्जा आणि बकासूर ही गुरु शिष्याची जोडी कधी पळताना पाहायला मिळेल. भेटेल ना, का नाही भेटलं. अरुण शेठ, कुठंतरी प्रेक्षकांची इच्छा किंवा कमेंट लोक करत असतात भरपूर सर्जा comment. मैदानामध्ये आला की त्यांची आता एकच इच्छा आहे की बकासूरला आता याच्यामध्ये सर्जानं साथ द्यावी, गोलालाच गाडी राहील. 100% आपण येणाऱ्या लवकरच बकासूर सर्जा एका जोड्यात येणार. म्हणजे कसं आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण काय भेटेल याच्यासाठी आपण नाही, एक प्रत्येकाची त्यांचं प्रेम असतो आणि त्या जोडीला म्हणजे भरपूर प्रेम आहे. आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी येऊन जोडी बकासूर आणि सर्जा ही भरपूर चाहत्यांची जोडी आहे. तर ती म्हणजे लवकरच आता येणार, तुम्हाला लवकरच ती गाडी तुम्हाला 100% दिसेल आणि आपण गुलालात नेण्याचा प्रयत्न करू. पण जे आपल्या नशिबात असेल ते घडेल. फक्त आपलं जे आहे जो एका जोडीत येतात ते आपण प्रयत्न करणार आणि लवकरच ते एकत्र. लाडकी जोडी सुद्धा मथुर आणि सर्जा ही सुद्धा गाडी बघायची लोकांना. म्हणजे आता भरपूर लोकांना असं झालं, असं वाटलं होतं की ही गाडी पळणार होती, संभ्रम झाला होता. राहुल दादाशी आमचं बोलणं झालं, पण मथुर कुठेतरी मुंबईला आहे, ती गाडी 100% येईल. पण येणारे कुठल्या तरी आपण एक चांगल्या मैदानात ती गाडी आणू, कारण का ती गाडी प्रत्येक चाहत्यांची इच्छा आहे की कुठेतरी मोठ्या मैदानात ती गाडी दिसावी. आणि जर दादांची जेव्हा इच्छा असेल, दादा बोलतील त्या टायमाला ती गाडी एकत्र जोडण्यात प्रेक्षकांना ती गाडी दिसेल. शेठ, कुठंतरी गाडगे साहेब आहेत, तुमची मुंबईची संपूर्ण टीम एवढ्या लांबून प्रवास करून बका सर्जासाठी आणि तुमच्यासाठी इथपर्यंत येत आहेत, पण त्यांना नाराज केलं नाही, प्रत्येक वेळेस सिद्ध करत आलं. काय सांगाल तुमची संपूर्ण टीम? म्हणजे सर्जा ग्रुप जे आहे, आज आमचं असेल, गाडगे असेल किंवा अजून भरपूर माझी टीम आहे, प्रत्येकाचे नाव तर आपण घेऊ शकत नाही. पण किरण गाडगे हा मधले माळशिरस घाटातला माणूस आहे, पण त्याचे आमचे कमीत कमी म्हणजे मला जिथनं समजतं बैलगाडी क्षेत्रातलं, कारण का तो मुंबईलाच पहिल्यापासून कामाला होता, तिथनं जे समजतात आणि आजपर्यंत म्हणजे 20-25 वर्ष झाली तो आपल्या सोबतच आहे, 15-20 वर्ष झाली आपल्या सोबतच आहे. म्हणजे आजपर्यंत म्हणजे ते कनिष्ठ आपलं प्रेम आहे. म्हणजे तो असं काय नव्हतं एक भावासारखाच आहे किंवा सर्जाचा त्यांनी त्याचा मानला, कारण की त्याचं प्रेम आहे बैलावरती किंवा मालकावरती, म्हणजे तो कनिष्ठ माणूस. मल्हारबद्दल काय सांगाल? मल्हारचं स्पीड काय सांगितलं तुम्ही? मल्हारबद्दल बोलणं म्हणजे मल्हार तर अतिशय सुंदर म्हणजे नंदी, तो टॉपचाच नंदी आहे. त्या भागात असेल किंवा संभाजीनगरमध्ये असेल किंवा इथले असेल, त्यांनी म्हणजे त्याची छाप सोडलीच आहे. पण कुठेतरी आज मी संतोष तोडकर असतील किंवा DJ ब्राव असतील, आज ते मालक आहे संतोष तोडकर, कुठेतरी मी फोन केला त्या दिवशी की दादा मला बैल पाहिजे. पण आज 20 तारखेला बैल पळा होता, पण एका शब्दावरती अरुण शेठ बैल पाहिजे ताई, म्हणजे असं न बोलता एका शब्दात डिसिजन केला की अरुण शेठ त्यांची आज बैल पळणार नव्हता, फक्त सर्जासाठी किंवा आमच्यावर प्रेम असेल याच्यासाठी ते आज नंदी मल्हार पळवला. मी त्यांचं एक मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही कुठंतरी या क्षेत्रामध्ये मैत्रीचे संबंध जपले, लोक जोडलेत, त्यामुळे तुमच्या शब्दाला किंमत आहे किंवा एका शब्दावरती तयार होतात. त्याबद्दल तुम्ही म्हटलं की आता मल्हारच 2 दिवसापूर्वीच पळालाय, तरी पण सर्जा आपला गॅप न येऊन पण लगेच शेठ होकार दिला आणि त्या दोघांनी पण सिद्ध करून दाखवलं. मल्हार हा पळणारच नव्हता नंतर आजच्या मैदानाला, पण दादांना कुठेतरी मी शब्द टाकला की आज सर्जा भरपूर दिवसांनी येते आणि मला काहीतरी आज घडवायचे आहे आणि एक मला बैल पाहिजे. पण दादा एका शब्दावरती माझे बैल दिला आणि कुठेतरी असेल भैया डावर असेल, बबलू चाचा असेल, आज चाचा भैयाने पण अतिशय सुंदर गाडी हाकवली आणि आज भैयाला मार लागलं होतं. बरोबर. पण कुठेतरी भैयाला मी विचारलं, भैया अरुण बोलते मी गाडी आणतो, काय टेन्शन घेऊ. आणि नंदी तर पळाले, पण त्यापेक्षा भैयाला पण मानलं पाहिजे, काय कुठेतरी एवढे स्पीडच्या गाडी एवढं मार लागून बसणं तो सिमी आणि फायनल, मग त्याच्यामध्ये पण एक जिद्द आहे आणि ते पण ते स्वतःने त्यांनी सिद्ध करून पहिल्यांदा तो सुद्धा साथ दिली त्याला. पहिले तर पळणारच होते, पण शेवटीला त्याला पण तुकापत होती ना, एवढ्या स्पीडच्या गाडीवर पडणं, एवढ्या स्पीडच्या गाडीवर बसणं हे मोठं त्याच्यामध्ये पण जिद्द त्यांनी दाखवली. आगामी नियोजन कसं असणार आहे? कधी पळणार? आगामी नियोजन बैल थांबणार होता एक 4-5 दिवसामध्ये, 26ला पळण्याचे बैल होता, परंतु कुठेतरी बैलाला मार लागल्यापासून बैल मुंबईला जाईल आणि जेव्हा मला वाटेल जखम साफ होईल 10-12 दिवसामध्ये बैल लवकरच आगामी नियोजन. नक्कीच शेट, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नानांनी जे सांगितले 27 दिवसानंतर बैलाने 1 नंबर करून दाखवला, असंच तुमच्या दावणीला हा सर्जा आपला 1 नंबर करत राहील, ही सगळ्या तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.